महाराष्ट्राच्या मनात आहे की मराठी माणूस एकत्र आला पाहिजे आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। खरं तर सर्व महाराष्ट्रालाच आतुरता आहे, मराठी माणसालाही आतुरता आहे की उद्या दोघे भाऊ काय बोलणार आणि यासाठी मनसेचे कार्यकर्ते उद्या मुंबईला रवाना होत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी बघू शकता की मराठी प्लस हिंदुत्व म्हणजे ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारचे पोस्टर त्यांच्या हातात आहेत आणि हे पोस्टर घेऊन हे मुंबईला निघणार आहेत। आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा, मला सांगा, तुम्ही आता मुंबईला जात आहे, खरं तर अनेक दिवसापासून सगळ्यांना म्हणजे इच्छा होती, वाट बघत होते की दोन भाऊ एकत्र येणार। खऱ्या अर्थानं आता मनसेची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे, परंतु तुम्ही मनसे सैनिक म्हणून काय तुमच्या मनात आहे? उद्याचा दिवस हा सोनेरी दिवस आहे आमच्यासाठी। संबंध महाराष्ट्राने ज्या दिवसाची वाट बघितली होती आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी देखील ज्या गोष्टीची वाट बघितली होती तो उद्याचा दिवस आहे। दोघे भाऊ माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धवसाहेब हे स्टेज शेअर करत आहे आणि मराठी माणसांची ताकद ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना एक रस्ता दाखवला होता, जो पाया उभा केला होता तो होता हिंदुत्वाचा, तो पाया होता मराठीचा। आणि या पायावर उभं राहून आज उद्या जो मराठीचा विजय आम्हाला मिळालेला आहे तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सगळे कडवट मराठी प्रेमी तिथं हजर होणार आहोत आणि त्यासाठी निश्चितच उद्याचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा आहे। नक्कीच महत्त्वाचा दिवस आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते वाट बघतायत, तुम्ही वाट बघताय, तुम्ही आता सर्व जात आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर राज ठाकरे यांनी काय बोलावं, उद्धव साहेबांनी काय बोलावं, काय अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, हे बघा, राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी काय बोलावं ते आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते सांगू शकत नाही, आम्ही सैनिक आहे। परंतु निश्चितच माननीय राजसाहेबांचा जो प्रवास आहे, 2006 साली मनसेची स्थापना झाली तेव्हापासून आत्तापर्यंत बघा, मराठीचा जिथं विषय आला तिथं माननीय राजसाहेब प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकदीने उभे राहिले, त्याच पद्धतीने पक्ष उभा राहिला। ज्या ठिकाणी हिंदुत्वावर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला मनसे उभे राहिले। त्याच्यामुळे उद्याचं राजसाहेबांचं भाषण असो, उद्याचं उद्धव साहेबांचं भाषण हे निश्चितच महाराष्ट्राला दिशा देण्याचं ठरेल आणि मराठी माणसांची जी ताकद आहे ती ताकद उद्या महाराष्ट्राला दिसून येईल। खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम या शहरावर होतं, छत्रपती संभाजीनगरवर होतं। आता पुन्हा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत आहे। काय स्थिती असेल, काय असेल पुढचं भविष्य संभाजीनगरचं? हे बघा, संभाजीनगरचं भविष्य उज्ज्वलच आहे आणि सर्वात महत्त्वाचं 1985 साली ज्यावेळेस बाळासाहेबांनी इथं सभा घेतली होती त्याच्यानंतर इथली सत्ता शिवसेनेच्या हातात होती आणि ही सत्ता सातत्याने शिवसेनेकडे राहिलेली, परंतु काळानंतर ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जी दिशा माननीय राजसाहेब दाखवतील ती महानगरपालिकेला घेऊन आम्ही ताकदीने सामोरे जाणार आहोत आणि विजय निश्चितच। शेवटी कसं असतं, कुठलाही पक्ष हा विचारांवर, त्यांच्या धोरणावर चालत असतो। जय आणि विजय, पराजय या गोष्टी होत राहतात, परंतु आमचे धोरण कायम आहे, हिंदुत्व आणि मराठी या विषयावर आम्ही काम करणार आणि लोकांच्या दरबारामध्ये मतं मागायला जाणार आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे हे एकत्र निवडणूक लढवतील, तसं झालं पाहिजे। कसं आहे की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकांना तुम्ही भेटा, त्यांची खूप आतुरता आहे उद्याच्याबद्दल की उद्या दोन्ही भाऊ ज्यावेळेस स्टेज शेअर करतील, ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस ते काय बोलतील। आणि गेल्या 18 वर्षानंतर या सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे मनसेची स्थापना 2006 झाली, त्याच्यानंतर आज ही गोष्ट घडते 19 वर्षानंतर। तर त्याच्यामुळे ह्या लोकांना आतुरता आहे, परंतु तुम्ही कुणालाही भेटा, सर्वांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी तो एक विश्वास आहे राजसाहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, मराठी माणसाला आणि इथल्या हिंदू लोकांना विश्वास आहे, महाराष्ट्राचा जिथं प्रश्न होईल हे दोघे भाऊ उभे राहतील, जे घाला घालण्याचा प्रयत्न करतील, पक्षावर असो महाराष्ट्रावर असो, त्याच्यासाठी हे दोघे भाऊ उभे राहतील आणि माननीय राजसाहेब तर सतत ह्या गोष्टी करतच आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्याचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंददायी असेल। नक्कीच हे होते मनसेचे नेते, उद्याचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंददायी असेल, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 19 वर्षानंतर एकत्र येत आहे असं त्यांचं म्हणणं होतं। कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।